म्यूट काढायला पाहिजे सर. हे बघा मी एक पॉपअप पाठवलंय तुमच्या डिव्हाइसवर. त्याच्यावर क्लिक करा फक्त. आमचं शेताविषयी ते पण शिकवलं आम्हाला आता कसं अजून ते झालं काढायचं होतं ते. सर, झालं होतं. ओपन कर. येस. ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला. नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? आणि का वाटलं आपण दिनकर आपल्यावर पाटील. काम करावं? दिनकर पाटील मिसोनी तालुका मिरज. लिंक प्रिया भंडारी मॅडम कडून मिळाली. मी पूर्वी हार्बल हे आपलं घेत होतो, म्हणजे 1-4 वर्षापूर्वी, एक 3-4-6 महिने घेतलं. परंतु त्यावेळी एवढं मार्गदर्शन किंवा एवढं हे मिळालं नाही किंवा एवढा त्याचा फलक, त्यामुळे मी नकारात्मक होतो या सगळ्या गोष्टीला. त्यानंतर कोल्हापूरचं आपलं मागल्या महिन्यातलं एक कालचं 26चं एक, हे पण अर्ध्यातूनच मी जॉईन झालो. आणि त्यानंतर पहिल्यांदा प्रिया भंडारे मॅडम भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, पण त्यांनी फक्त घरी आले म्हणून मी ऐकून घेतलं आणि त्याच्याकडे 1 महिनाभर दुर्लक्ष केलं. त्या दररोज लिंक पाठवायच्या, परंतु मी नकारात्मकच होतो. तर त्यांचा फॉलोअप कायम चालू होता. दररोज लिंक पाठवणं, 4-2 दिवसात फोन करणं, मग मी फोनच उचलत नव्हतो, बरेच फोन उचलले नाही. पण त्यांनी मला कोल्हापूरच्या आपल्या त्याच्या महिन्यातून एकदा असतो त्या कार्यक्रमाला बोलवलं. त्या कार्यक्रमानंतर मी एक 15 दिवस फक्त सकाळचं आपलं जे मॉर्निंग हे आता आपलं चालू आहे ते सगळं ऐकायला लागलो. ते ऐकल्यानंतर एक 15 दिवस ऐकल्यानंतर मग मी हे आता चालू करून एक 15 दिवस झालं. त्यानंतर मी परवा आता शेट्टी सरांची घरी जाऊन सगळी भेट सविस्तर चर्चा करून आलो. आणि त्यानंतर मी 16 तासाचा आता या 4 दिवसामध्ये डाएट घेतलेला आहे. आज सकाळची मी शेट्टी सरांची 5:45ची 5:6ची जॉईन केली आज सकाळची पहिल्यांदा. तर निश्चितपणानं मी दोन्ही कोल्हापूरच्या आपल्या कार्यक्रमातून किंवा शेट्टी सरांशी चर्चा केल्यानंतर त्यानंतर आपल्या सगळ्याच लिंक मध्ये ना आपण आपला 1 महिना झाला ऐकतोय. त्यामुळे निश्चित मला मी स्वतः सकारात्मक झालेलो आहे आणि मला खात्री आहे की हे पूर्वी पूर्ण नकारात्मक होतो, कारण हे फक्त एक साखळी लोकांना फसवण्यासाठी किंवा हे डबे खपवण्यासाठी एक यंत्रणा आहे अशी माझी धारणा होती. आणि हे न्यूट्रिशन कायमपणानं आपण संतुलित आहार आपल्याला दररोजच्या दैनंदिनी आपल्या जेवणातून हे सगळं मिळत नाही आणि हे शरीराला गरजेचं असतंय. आणि मी बऱ्याच लोकांचा बऱ्याच दिवसांचा एक्सपिरियन्स आणि हे सातत्यानं चालू ठेवलं. लोक काय करतात, हे महिन्याला एवढा 7-8 हजार आपल्याला खर्च परवडेल का, आणि मग लिंक देत नाहीत किंवा त्यांचा आयडी नंबर काढत नाहीत. त्यामुळे लोक याच्यापासून दूर जातात. पण आपल्या 27 फॅमिलीमध्ये पहिल्यांदा तो जॉईन झाला. पहिल्यांदा एकदा त्यांनी MRP वर खरेदी झाली की त्यांना डायरेक्ट त्यांचा आयडी काढून त्यांना ते जास्त महागडं वाटू नये. आणि शिवाय आपल्या आरोग्याला हे सतत औषध नसून हे आपल्या आरोग्याची एक शरीराची गरज आहे न्यूट्रिशन म्हणजे. आणि ती आपण हयात म्हणजे जिवंत असेपर्यंत ही आपल्या शरीराला गरज आहे. हे आपल्या सगळ्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या एक्सपिरियन्स मधून ते मला निश्चित कळलं. आज सुद्धा काही मित्र मला सांगतात की हे काय करू नका, यामध्ये काय फारसं हे नाही. परंतु मी त्यांना सांगतो, तुम्ही फक्त सकाळची लिंक ऐका, तुम्ही काही घेऊ नका, तुम्ही फक्त ऐका आणि मग त्यानंतर मला सांगा. असं बराच वाद म्हणजे वैचारिक हे चालू असतं. त्यातून मी तर पूर्ण आता सकारात्मक चाललोय. ते चालू असण्यामध्ये ना सर, सगळ्यात बरोबर हा. आहे सरांनी बोलले ते. मार्केटमध्ये असं आहे की ज्याच्याकडे नॉलेज नव्हतं ती लोक ह्याच्यामध्ये ऍज अ मार्केटिंग म्हणून आले. आम्ही लोक हा, आलो हा. आरोग्यासाठी, आणि ज्या कमतरता आहेत त्या पण माहिती आहेत, कारण ऍज अ शेतकरी या पण माहिती आहेत. त्याच्यामुळं नॉलेज विथ न्यूट्रिशन विथ माइंडसेट, म्हणजे आम्ही पहिला काय म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा ऐका, तुम्हाला पटलं तर हे लोक आपल्याला मदत करतील असं वाटलं तर कंटिन्यू करा. तुम्हाला जर वाटलं नाही तर तुम्ही रोज ऐका, तुम्ही रोज आमच्याकडे योगा करा, तुम्हाला काय जमतंय ते करा. पण हे एक गोष्ट एवढीच सत्य आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, कारण त्याला ते खाताच येत नाहीत म्हणून. त्यामुळे मार्केटमध्ये या प्रॉडक्टला महाग आहे म्हणून थांबतायत. पण महाग आहे, पण याच्यामध्ये खूप भारी व्यवस्था आहे
की हे तुम्हाला फ्री पाडण्याची, स्वस्त पाडण्याची. तर लोक बोलतायत की एवढ्या वर्षापासून खातोय. जोक नाहीये एवढ्या वर्षापासून खाणं. कारण का की त्या लोकांनी खूप लोकांचं आयुष्य बदललंय. खूप लोकांना मदत केल्या. म्हणून हे खाल्लं जातं. आणि आमचा शतायुषीवाल्यांचा पूर्ण संकल्प आहे की एकदा एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये न्यूट्रिशन गेलं तर शेतकरी नाही बदलणार. शेतकरी हे तसाच राहणार आहे. अजून बदतर स्थिती होणार आहे. तर त्याच्या तोंडात, त्याच्या फॅमिलीच्या पोटात आयुष्यभर हे प्रॉडक्ट कसं जाईल आणि ते पण पहिल्यांदा एम-आर-पी, त्याच्यानंतर डिस्काउंट आणि त्याच्यानंतर फ्री कसं जाईल ह्याच्यावर आपण काम करणार आहोत. आज आम्हा लोकांना गरज आहे अशातला भाग नाहीये. पण आम्हाला याची गरज आहे की आज जोडलेले व्यक्ती दिनकर पाटील बडे आहेत, छोटे आहेत माहिती नाही. पण दिनकर पाटील जर आमच्या बरोबर जुडले तर त्यांच्या पोटात आयुष्यभर नुसताच त्यांच्या नाही तर त्यांच्या फॅमिलीच्या पोटात आयुष्यभर कसं फ्युएल जाईल त्याच्यासाठी काम करणं हे याच्यासाठी शतायुषी कटिबद्ध आहे. आणि दिनकर सरांनी सांगितले ना 2 इव्हेंटला आलो. यावेळचा इव्हेंट मी तुम्हाला सांगते. खूप लोकांना वाटतं 5 किलो वजन कमी करायचं अवघड आहे. 10 किलो कमी करायचं अवघड आहे. ह्या वेळेला 16 तारखेला कोल्हापूरमध्ये अशी व्यक्ती येणार आहे की ज्या व्यक्तीचं वजन 80 किलो कमी झालंय. आता 80 किलो कमी करणारी व्यक्ती जर येत असेल आणि आपल्याला गाईड करत असेल तर तुमचं 5, 10, 20, 25, 40, 50 काहीच नाहीये. त्यामुळं त्या व्यक्तीला भेटल्यानंतर, त्या व्यक्तीचं ऐकल्यानंतर आपलं आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे ही 16 तारीख सगळेजण नुसताच ऐकायला लागलाय. एकदा येऊन बघा. पण ऍक्च्युअली त्याचं तिकीट असतं आणि ते तिकीट आधी बुक करावं लागतं. कारण खूप लोकांना उभा राहून ते ट्रेनिंग करतात कोचेस लोक. त्यामुळे आधी ते बुक करावं लागतं बरं का. त्यामुळे याची आज ऐकायला लागलाय. आणि आज तुम्हाला लिंक कुणी दिली त्याच्याकडे सांगा मला त्या प्रोग्रामला यायचंय म्हणून. त्या प्रोग्रामला यायचंय म्हणून त्या प्रोग्राम मध्ये या म्हणजे लाईफ बदलतं. एवढं दिनकर पाटील निगेटिव्ह असणारं व्यक्तिमत्व जर बदलतं बरोबर आहे. केलंय त्यांनी. म्हणून तो म्हणजे कसं आहे तो अनुभव आहे पाठीशी आणि त्याच्यामुळं हेच मार्केटमध्ये ज्यादा स्प्रेड करतात लोक की न खाणारा पण सांगतोय. पण एवढं सेफ प्रॉडक्ट एवढं सेफली घेतो आपण काहीच टेन्शन नाही. आणि द बेस्ट रिझल्ट येईल दिनकर सर. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण दिनकर पाटील सरांसाठी. ओके. आणि आता आपण जाऊ. दिनकर सर तुम्ही म्यूट आहे. आणि आता आपण जाणार आहोत आजचा मुकुंद सर तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण मी तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेणार आहे. म्हणजे आपण सेलिब्रेट करू उद्याला सगळेजण. कारण आज टॉपिक राहील म्हणून. ओके. कारण मला मला लई वाईट वाटतंय कारण का की तुमचं एज बघतात मी घ्यायला पाहिजे. पण आजचा टॉपिक राहून जाईल. त्यामुळं मी नक्की तुमचा एक्सपिरियन्स उद्याला पहिला घेऊ आणि उद्याला पहिला आपण सकाळी उद्याला नाही सॉरी सोमवारी आपण सेलिब्रेट करू. ओके. तरी पण वाढदिवसाच्या हार्दिक 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 शतायुषी शुभेच्छा. येस. आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. आजचा आपला टॉपिक आहे आणि ती बोधकथा. आयुष्यामध्ये ना ऑलवेज प्रत्येक गोष्टीतनं तुमच्या बाबतीत काय घडतं त्या प्रत्येक घटनेतनं बोध घ्यायला पाहिजे. चांगलं घडलं तरी बोध घ्यायला पाहिजे. तुमच्या मतानुसार चुकीचं घडलं तरी बोध घ्यायला पाहिजे. कारण आयुष्यात बोध घेत राहिला तर आपण एक व्हॅल्युएबल पर्सन बनतो. आणि हेच आपल्याला सगळ्यांना बनवण्याची ज्यांच्याकडे जादा एक्सपिरियन्स आहे अशी व्यक्ती आपल्यासाठी आयुष्याचा एक बोध देण्यासाठी येणार आहेत वैद्यताई. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत वैद्यताईंसाठी. कारण का योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योगरत्न आहेत. 45+ वर्ष झाली लोकांना योगा, नॅचरोपॅथी या सगळ्या गोष्टींद्वारे लोकांचं आयुष्य बदला